झोपड्यात राहणाऱ्या मराठ्यांना काय मिळालं? तिथं तुम्हाला उपवर्गीकरण सुचत नाही? तुम्हाला उपवर्गीकरणाची गरजच काय? उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने आपण ब्राह्मणाच्या बाबतीत बोलूया, मराठ्यांच्या बाबतीत बोलूया. मराठ्यांच्या खाली माळी येतात, माळ्यांच्या खाली तेली येतात, कुंभार, लव्हार, 18 पगड जाती त्यांच्या बाबतीत बोलूयात की आज देशभरातल्या सिव्हिल सर्व्हिसेस, IAS, IPS याच्यामध्ये आहे कोण? तिथं तुम्हाला उपवर्गीकरण सुचत नाही? आपल्या भारत देशाचे परदेशांमध्ये फॉरेन डिप्लोमॅट्स आहेत, फॉरेन अँबॅसेडर आहेत, त्याच्यामध्ये कोण SC आहे? तिथे कोणाची मक्तेदारी आहे? बिहारमध्ये संपूर्ण IAS लॉबी कायस्थानच्या ताब्यात आहे. तिथं तुम्हाला उपवर्गीकरण सुचत नाही? म्हणजे महाराष्ट्र नाही तर देशातल्या वरच्या वर्गामध्ये त्या ब्राह्मण, बनिया, ठाकूर मध्ये पण खालच्या जाती आहेतच ना. त्यांना काय मिळालं? महाराष्ट्रामध्ये 150 मराठ्यांची घराणी सोडली तर झोपड्यात राहणाऱ्या मराठ्यांना काय मिळालं? त्यांच्या काही शिक्षण संस्था नाहीत, त्यांचे साखर कारखाने नाहीत. आर्थिक दुर्बळ घटकांना तुम्ही 10% EWS चं आरक्षण आणलं. मग त्याच पद्धतीनं SC मधल्या ज्या मागासलेल्या जाते त्यांच्यासाठी तसं काहीतरी करा. त्यामध्ये एकाच मातंग असला पाहिजे असं काही नाही. त्यामध्ये चर्मकार आहे, थोर आहे, महार आहे, बौद्धही असतील. SC मधल्या 58 जातीपैकी कोणीही असेल. आणि बौद्धांमध्येही सगळेच बौद्ध शिकलेले नाहीत, पुढारलेले नाहीत, त्यातही मागासलेले आहेत. त्यांचाही विचार करावा. उपवर्गीकरण हा उपाय नाही, हा दुसरा रोग आहे. किंबहुना आधीच्या रोगापेक्षा हा जास्त भयंकर रोग आहे. SC मधील प्रत्येक जाती धर्माच्या मुलाला तुम्ही मोफत शिक्षणाची सोय का करत नाही? प्रत्येक कुटुंबामध्ये एक सरकारी नोकरीची व्यवस्था का करत नाही? मग तुम्हाला उपवर्गीकरणाची गरजच काय पडेल? आणि तोच खरा समतेच्या दृष्टीने प्रवास होईल. उपवर्गीकरणाचा जो घाट घातलेला आहे तो SC मधील काही वंचित घटकांना न्याय देण्यासाठी नाही, तर डॉक्टर बाबासाहेबांचं महत्व आणि वर्चस्व हे प्रोग्रेसिव्ह समजल्या जाणाऱ्या समाजांमध्ये वाढत आहे. त्यामुळे हा घाट घातलेला आहे. या उपवर्गीकरणाच्या मागे सोशियोलॉजिकल कारण फार मोठं आहे. ज्या जाती समूहांनी आंबेडकरी चळवळीला धारदार बनवलं त्या जाती समूहांना देशभर वेगळं पाडण्याचं कटकारस्थान या उपवर्गीकरण स्वरूप डावाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आणि त्या माध्यमातून इतर दलित हिंदू जातींना आपल्या पंखांखाली घेऊन आपली एक वोट बँक तयार करण्याचं राजकारण चालू आहे. आणि फुले, शाहू, आंबेडकर हा जो प्रोग्रेसिव्ह थॉट आहे, ही जी आयडिओलॉजी आहे, हा जो अजेंडा आहे, त्याला कमजोर करणं, त्याला संसदीय राजकारणात सुद्धा कमजोर करणं हाच एक महत्वाचा अजेंडा याच्या माध्यमातून दिसत आहे. तर बांधवांनो, सावध व्हा, यांचा डाव ओळखा आणि सतर्क राहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपला वेळ अमूल्य आहे, पण यातही आपली कमेंट फार गरजेची आहे. फॉलो करा आणि स्टोरीला ठेवा. जय भीम.